माहे 2023 मध्ये राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनाने 17 लाखाच्या संख्येने 7 दिवसाचा संप केला, 1 दिवसाचा संप केला। माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू म्हणून, कारण आमची मागणी जुन्या पेन्शनची 1982ची जुनी पेन्शन आम्हाला मिळाली पाहिजे। पण नंतर सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, नंतर शब्द बदलला आणि सांगितलं की नवीन सुधारित पेन्शन योजना आम्ही लागू करू। ते आम्हाला कोणालाही मान्य नसल्यामुळं आज आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने इथं मोर्चा काढलेला आहे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी। याची दखल नाही घेतली गेली येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी शिक्षक या राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। काय स्वरूप असणार आहे इथून पुढे आंदोलनाचं? कारण आज पहिला टप्पा झाला। या 4-8 दिवसात निर्णय नाही झाला आणि राज्य समन्वय समिती आणि कोल्हापूर जिल्ह्याने ठरवलं तर 29 ऑगस्टपासून बेमुदत संप सुरू होणार आहे। त्याची नोटीस आम्ही दिली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना। नाव सांगा तुमचं? मी अनिल लवेकर, निमंत्रक समन्वय समिती कोल्हापूर आणि जनरल सेक्रेटरी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोल्हापूर।